समरभूमीवरी सदा सुगंधित तव देहाचे चंदन हो वंदन हो वंदन हो. वाह, संगीत मानपमान हे अपत्य जन्माला येत असताना किती कालावधी या सगळ्या गोष्टीला लागला, काय काय केलं? 10 वर्ष, खरं तर 10 वर्ष. 10 वर्ष? हो. एवढी सगळी ती मोठी प्रोसेस. 3.5 वर्ष माझी स्क्रिप्टमध्ये गेली. माझा सिनेमा जर मी करणार असेल तर लोकांनी तो कायमचा लक्षात ठेवा, आणि तो जर लक्षात ठेवावा असं मला वाटत असेल तर मला सिनेमाला किती वेळ द्यायला पाहिजे. बरोबर. मला पुढे काय काही एक गर्विष्ठ, स्वतंत्र विचारांची, स्वाभिमानी पण खूप लाडावलेली अशी भामिनी, आणि तिच्या आयुष्यात पुढे काय काय घटना घडतात आणि तिचा वैयक्तिक प्रवास कसा घडतो हे आपल्याला सिनेमात पाहायला मिळेल. उद्या शूटिंग आहे आणि आज माझ्याकडे सीन नाही आहे, आणि तो सीन इज द टर्निंग पॉइंट ऑफ धैर्यधर आणि भामिनीचं सीन, रात्रीचं सीन. तर तो सीन काहीही केल्यास सुचत नव्हता किंवा त्याचा फोकस पॉईंट येत नव्हता, आणि शेवटी आमच्या परमेश्वरांना मी फोन केला, प्रकाशभाई कापड यांना, की आता शरण आलोय, आता मला याच्यातनं मार्ग काढून द्या. म्हणून मी म्हणतो की हे कट्यारपेक्षा जास्त अवघड आहे, कारण पूर्ण सिनेमा नव्याने लिहिला आहे. म्हणजे मानाप्पांचं झेरॉक्स कॉपी नाही आहे हे. मानाप्पांची फक्त 2 कॅरेक्टर्स आहेत आणि त्यातला छोटा जर्म आहे की धैर्यधर आणि भामिनीने एकमेकांना बघितलेलं नसतं. म्हणजे कळतच नाही की आपल्याला 2 तास 45 मिनिटाची फिल्म आहे, 14 गाणी आहेत. ही 14 गाणी कधी संपली हे तुम्हाला कळणार नाही, आणि तुम्हाला सिनेमा कधी संपला हेही कळणार. नमस्कार, मी विशाल परदेशी आणि या विशेष भागात आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, बऱ्याच वेळेस काही चित्रपट बघत असताना, खास करून काही मराठी चित्रपट बघत असताना, त्यातल्या वेगवेगळ्या भूमिका साकारणारे अभिनेते बघत असताना, अभिनेत्री बघत असताना कधी तुम्हाला असं वाटलं, म्हणजे अशी तुमची भावना झाली की अजी म्या ब्रह्म पाहिले, कितीही मेहनत, किती काम, आणि ज्यावेळी ती माणसं, ती व्यक्ती आपल्याला परत एकदा एका वेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून भेटतात तेव्हा निश्चितच एक मोठी पर्वणी असते, आणि तेव्हा देखील तुम्ही म्हणाल अजी म्या ब्रह्म पाहिले, क्या बात आहे. आज आपल्याबरोबर आहेत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री वैदेही परशुरामे. स्वागत या अर्थाने करणार नाही की तुम्ही आमचेच आहात, तुमचं कायमच स्वागत असतं, आणि आम्ही वाट बघत असतो की कधी आम्हाला तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमधनं बघण्याची संधी मिळेल. त्यामुळे पहिला प्रश्न सुबोध अर्थात तुला, म्हणजे बालगंधर्व, ते कट्यार काळजात घुसली, काशीनाथ घाणेकर, शिवाय इतरही वेगवेगळे चित्रपट असतील, पण कायम आम्हाला लक्षात राहणारे किंवा वारंवार आम्ही ते चित्रपट बघावे असं आम्हाला वाटत असतं. यंदा देखील नववर्षाचं स्वागत करत असताना संगीत मानपमान ही एक पर्वणी ठरणार आहे का? निश्चितच. मला असं वाटतं की 2025 मध्ये आपण चाललोय. प्रत्येकजण वेगवेगळी स्वप्न घेऊन चाललाय. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याला त्याचं एक ध्येय गाठायचं आहे, आणि हे करत असताना जेव्हा तुमच्याबरोबर असा एक तुम्हाला एक ऊर्जा देणारा, एक छान एनर्जी देणारा एक चित्रपट जेव्हा येतो, तेव्हा तो चित्रपट नकळत आपल्यावरती खूप परिणाम करतो. आपण किती म्हटलं की चित्रपटाचा समाजावरती काही परिणाम होत नाही, तरी तो होतो, कारण तो असा नकळत आपल्यामध्ये झिरपत राहतो. तर तसा हा एक आनंददायी चित्रपट तुमच्या सगळ्यांसाठी, संगीतमय, प्रेमकथा, परिकथा असलेला चित्रपट आमची सगळी टीम घेऊन येते, आणि मला खात्री आहे की नवीन वर्षात तुम्ही तुमचे उद्देश साध्य करालच, पण ते करण्यासाठी मानसिकरित्या तुम्हाला खंबीर असून आनंदी ठेवण्यासाठी म्हणून आमचा चित्रपट तुमच्या बरोबर असेल. पण वैदेही, प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी, जर ही सांगीतिक पर्वणी आहे तर तुझ्याकडनं एक गाणं झालं पाहिजे, त्याने आपण सुरुवात करूया. मला असं वाटतं झालं पाहिजे, मला असं वाटतं त्याने आपण सुरुवात करूया. हा, सुरुवातीलाच का वाट पाहिजे? हा, म्हणजे कार्यक्रम किती ठेवायचा तू? 5 मिनिटात आवडतं घ्यायचं? नाही, अजून बरेच प्रश्न आहेत अजून, पण मी सुरुवातीलाच घेतोय. ठीक आहे. हा, आमच्याच सिनेमातलं भरपूर लोकप्रिय झालेलं माझं सगळ्यात आवडतं गाणं. बरं, 2च ओळी गाते, हा. मी काही गायक नव्हे, त्यामुळे काही चुकलं माकलं तर. समरभूमीवरी सदा सुगंधित, समरभूमीवरी सदा सुगंधित तव देहाचे चंदन हो वंदन हो वंदन हो वंदन हो वंदन हो वंदन हो वंदन हो. वाह,
नेते प्रश्नच उत्तम आहे. नाही, काहीच प्रश्नच प्रश्न नाही. म्हणजे एका याच्यात होऊ शकतं बघा. कस्तुरी मृग. हा म्हणजे अभिनेत्री म्हणून आपण घेतलं आणि जा बाबा चला लगे हा ते गाणे तू गाऊन जा वगैरे असं काहीतरी करता येऊ शकतं आपल्याला. पुढच्या पिक्चरला ठरला आपलं. बरं, आम्ही प्रोमो टीजर बघितला, त्यात तुझा लुक जोरदार आहे, खास आहे. आणि ज्या पद्धतीने ती सकाळ होते, भामिनी उठते त्याच्यात आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, हे सगळं त्यामध्ये आम्हाला बघायला मिळतंय. आणि अर्थात मोठ्या पडद्यावरती ते आम्ही अनुभव. कशी भूमिका? कोणत्याही अभिनेत्रीसाठी स्वप्नवत तिला वाटावी किंवा तिच्यासाठी स्वप्नपूर्ती असावी अशी खरं तर ही भूमिका आहे. बरं. अभिनेत्री झाल्यानंतर मला असं कधीच वाटलं नव्हतं की असं मला एखादा सिनेमा असा हवा असेल की ज्यात हिरोईन म्हणून मला प्रेझेंट केलं जाईल, अशा पद्धतीने मला प्रेझेंट केलं जाईल. पण जेव्हा आता मी स्वतःला पाहतेय तेव्हा असं माझ्या लक्षात येतंय की हे खरंच अनेक अभिनेत्रींचं स्वप्न असतं की अशा पद्धतीने आपल्याला एखादा प्लॅटफॉर्म मिळावा किंवा अशा पद्धतीने आपण प्रेझेंट व्हावं. मुळातच आपल्याकडे तशा परिकथा आणि फॅन्टसी अशा कमी आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचं एखाद्या अभिनेत्रीचं प्रोजेक्शन कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे ते माझ्या वाट्याला एकतर आलंय, याबद्दल मी खरंच खूप स्वतःला नशीबवान समजते. आणि अर्थातच त्यासाठी ज्या लोकांना वाटलं असेल की मी भामिनी म्हणून योग्य वाटेन किंवा ती साकारू शकेन, त्या सगळ्यांचे मनापासून आभार. सुबोध भावे दिग्दर्शक आहेत, आमचे निर्माते सुनील फडतरे, मुळात जिओ स्टुडिओज आणि त्यांची संपूर्ण टीम. कारण हा विश्वास दाखवणं, अशा पद्धतीच्या भूमिकेत पाहिलेला नसताना हा विश्वास दाखवणं, मला असं वाटतं की खूप कौतुकास्पद आहे. त्यांना हे वाटावं हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की भामिनी ही भूमिकाच मुळात, ज्यांनी नाटक पाहिलं असेल त्यांनाही थोडंफार माहिती असेल, एक गर्विष्ठ, स्वतंत्र विचारांची, स्वाभिमानी, पण खूप लाडावलेली अशी भामिनी. आणि तिच्या आयुष्यात पुढे काय काय घटना घडतात आणि तिचा वैयक्तिक प्रवास कसा घडतो हे आपल्याला सिनेमात पाहायला मिळेल. तो ग्राफच इतका म्हणावा तर क्लिष्ट, म्हणावा तर आव्हानात्मक असा आहे. पण तो माझ्या वाट्याला आला त्यामुळे मला आनंद आहे. कारण अभिनेत्री म्हणून सुद्धा फक्तच हिरोईन म्हणून प्रेझेंट न होता काम सुद्धा करण्याची चांगली संधी मिळणं हेही खूप महत्त्वाचं असतं. आणि या सिनेमाच्या निमित्ताने तेही होतंय. म्हणजे दुग्ध शर्करा योग्य असं म्हणायला हरकत नाही की मला अभिनेत्री म्हणून जे काही करावंसं वाटत असेल कदाचित, ते सगळं मला या सिनेमाच्या निमित्ताने करता आलंय. नाच करता आलाय, ऍक्शन करता आली आहे, हॉर्स रायडिंग शिकायला मिळालं, तलवारबाजी थोडीफार शिकायला मिळाली. त्यामुळे ज्या गोष्टी कराव्याशा वाटत असतात त्या सगळ्या या सिनेमाच्या निमित्ताने, भामिनीच्या निमित्ताने मला करायला मिळाल्यात. आणि मला असं वाटतं की भामिनी, जरी आपण हा सिनेमा एक पिरियड फिल्म म्हणून ट्रीट करत असलो, जरी काळ काही आपण कमिट नसेल केला, तरी ती पिरियड फिल्मच आहे, आपल्याला दिसते. तरी सुद्धा ही भामिनी आजच्या काळातली आहे. म्हणजे स्वतंत्र विचारांची, मी म्हटलं तसं, कुणालाही बधणार नाही अशी, कुणाच्याही प्रेशर खाली नाही अशी. तिच्या वडिलांशी तिचे खूप खास नाते आहे, जे आज माझ्या वडिलांशी असेल किंवा कुठल्याही आजच्या तरुणीचं तिच्या वडिलांशी असेल, एक मोकळीक असलेलं नातं आहे. आणि त्या वडिलांनी सुद्धा तिला तेवढी स्वतंत्रता दिलेली आहे, तिचे निर्णय घेण्याची, तिचे विचार करण्याची, तिचे अनुभव घेण्याची. बाकी अर्थात आपल्याला सिनेमात डिटेल पाहायला मिळेलच. पण मला असं वाटतं की जरी पिरियड फिल्म असली तरी भामिनीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने मला आजच्या काळातली तरुण स्त्री पोर्ट्रे करायला मिळाली आहे. त्यामुळे खूपच आनंद आहे. म्हणजे एक नायिका म्हणून जे काही करण्याची आपल्याला इच्छा असते, छानपैकी वारं सुटलंय, उडतोय, फुलांचा वर्षाव होतोय, अरे वा, ते सगळंच झालंय. म्हणजे अगदी. सुबोध, भूमिकेकडे येण्या अगोदर सुबोध भावे जेव्हा एखादा चित्रपट करतो ते असंच नाही, आली स्क्रिप्ट आणि चला आपण बसलो महिन्याभरात शूट संपवलं असं होत नाही. तू त्याच्यावर बैठक मारून बसतो. तर संगीत मानपमान हे अपत्य जन्माला येत असताना किती कालावधी या सगळ्या गोष्टीला लागला, काय काय केलंस? 10 वर्ष, खरं तर 10 वर्ष. 10 वर्ष? हो, कारण 2015 साली, बरोबर 10 वर्षापूर्वी कट्यार प्रदर्शित झाला. आणि तो झाल्या एक रिकाम पण आला ना, कारण संपलं काम, आता रिलीज झाला, आता काय करायचं, म्हणजे आता पुढे काय. तर शंकरजी आणि माझं ठरलं की चला पुढचा चित्रपट म्युझिकल. त्यामुळे म्युझिकल करायचं हे ठरलंच होतं, कुठलाही ठरलं नव्हतं. मग संगीत मानपमान नाटक माहिती होतं, कारण बालगंधर्वाच्या निमित्ताने त्याच्याशी संबंध आला होता, कारण त्यांचं नाटक होतं ते. त्यामुळे ते वाचायला घेतलं. पहिल्यांदा कदाचित ते मला तितकं अपील
झालं नाही याचं कारण माझं कदाचित फोकस किंवा त्या नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा चुकत असेल, त्यामुळे ते बाजूला ठेवलं. मग दुसरा एक विषय हातात घेतला, त्याच्यावर एक 2.5-3 वर्ष काम केलं, नाही पटलं, बाजूला ठेवलं. असं वाटलं की कदाचित आपण चुकीच्या पद्धतीने मानापांकडे बघतोय का, परत वाचायला घेतलं. वाचल्यानंतर माझाच दोष माझ्या लक्षात आला की मी काय करत होतो, आणि माझ्या लक्षात आलं की अरे फोकस पॉईंट आपला काय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे मी का संगीतमय करायचा हा भाग आहे, पण मी हा विषय का करतोय. तर तर मला उत्तर असं मिळालं की अरे आपल्याकडे फॅन्टसीजच नाही आहेत, आपल्याकडे फेरी टेल्सच नाही आहेत, आपल्याकडे परिकथा नाही आहेत, आणि त्या सगळ्या शक्यता त्या नाटकाच्या कथेमध्ये आहेत, आणि म्हणून ते आपल्याला परत वाचावंसं वाटतंय. एकदा बाजूला ठेवून दिल्यानंतरही परत तिकडे जावंसं वाटतंय. याचं कारण तो एक एलिमेंट आहे त्याच्यामध्ये जो आपण दुर्लक्ष करतोय त्याच्याकडे, आणि मग ते डोक्यात आल्यानंतर युरेका होते तशी एक मुमेंट आपल्या वाट्याला येते, आणि आपण त्यातनं तेवढा एक धागा उचलतो की ज्याच्यावरती आपल्याला ती फॅन्टसी बांधायची आहे, ती एक परिकथा बांधायची आहे, आणि आपण ते बाजूला ठेवून देतो. मला आठवतंय की ते वाचताना परत माझ्या डोळ्यासमोर अनेक दृश्य येत होती. जेव्हा शाळेत असताना आपल्या घरामध्ये टीव्ही नसायचा, कुठेतरी एका ठिकाणी टीव्ही असायचा, आणि रविवारी लहान मुलांच्या मालिका लागायच्या. बरोबर. स्पायडरमॅन लागायची, त्याच्यानंतर फॅन्टम लागायची, मिकी डॉनल्ड एक असायचे. तर ते सगळे रविवारी लागायचे. स्टार ट्रेक लागायचं. तर त्याला जोडूनच डिझनीच्या काही फेरी टेलच्या सिरीज लागायच्या, आणि त्याच्यात असा जुना दगडी एखादा ब्रिटिश महाल, त्याच्यात अशी फार मोठा गाऊन घातलेली राजकन्या अशी जिन्यावरनं पळत खाली येत आहे, असा हाफ कलरचा जॅकेट घातलेला तिचा तो राजपुत्र धनुष्य बाण घेऊन वगैरे. तर ह्या सगळ्या इमेजेस माझ्या डोळ्यासमोर जात होत्या जेव्हा मी ते मानापमान वाचत होतो. मी म्हणलं की अरे हेच तर आपण कितीतरी दिवस शोधत होतो की आपल्याला परिकथा करायची, आणि ती आपल्याला सापडत नव्हती विषय, पण ती तर इथं आपल्या समोर दिसतीये. मग मी तो जन्म घेतला, आणि शिरीष गोपाळ देशपांडे ज्यांच्याबरोबर मला अनेक दिवस काही ना काहीतरी आम्हाला दोघांना एकत्र करायचं होतं. गोट्यासारखी मालिका त्यांनी लिहिली होती, त्यामुळे त्याच्या किती तेव्हा प्रेमात होती लोक हे मी सांगण्याची गरज नाही, किंवा राजा शिवछत्रपतींवरची मालिका त्यांनी लिहिली होती. तर मी हा मानापमानचा विषय त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्याच्या आधी एका वेगळ्या नाटकावरती ऑलरेडी आमचं काम चालू होतं. मी हा विषय घेऊन गेलो, म्हटलं शिरीष ते सध्या बाजूला ठेवा, आपल्याला हे करायचं आहे. तर म्हणलं तुम्ही हे वाचा, आणि आपण वाचून झालं की परत बोलूया. मग त्यांनी वाचलं, आमची पहिली बैठक झाली. मला म्हणलं सोबत हे नाटकात ना, म्हणलं आता नाटकही बाजूला ठेवा, आता आपल्याला फक्त धैर्यधर आणि भामिनी एवढ्याच गोष्टी नाटकातल्या उचलायच्या आहेत, बाकी आपल्याला नव्याने सिनेमाचा विस्तार करायचा आहे. आणि आम्ही 2019 साली काम करायला लागलो. 2019 आज 2023 संपलंय, 24 संपला, 24 संपलं सॉरी, आणि 25चं आपण स्वागत करतोय. बरोबर. एवढी सगळी ती मोठी प्रोसेस. 3.5 वर्ष माझी स्क्रिप्टमध्ये गेली. एक तर मला घाई नव्हती, मला काही असं 2 वर्षात पटकन 2 महिन्यात स्क्रिप्ट करूया, 4थ्या महिन्यात सेटवरती जाऊया, मला असं करायचं नाही. करायचं तर चोख करायचं. कारण मला असं वाटतं की माझा सिनेमा, मी स्वार्थी आहे त्या बाबतीत, माझा सिनेमा जर मी करणार असेल तर लोकांनी तो कायमचा लक्षात ठेवावा, आणि तो जर लक्षात ठेवावा असं मला वाटत असेल तर मला सिनेमाला किती वेळ द्यायला पाहिजे. भरपूर. मला पुढे काय घाई आहे, तो जेव्हा होईल तेव्हा होईल. कदाचित त्याला 6 वर्ष लागली असती, मी 6 वर्षांनी चित्रपट केला असता, पण स्क्रिप्ट जोपर्यंत मला माझ्या दिग्दर्शकाला सोडून दे, माझ्यातल्या प्रेक्षकाला जोपर्यंत स्क्रिप्ट आवडत नाही तोपर्यंत मी त्याला हातच घालणार नाही शूटिंगला. पण फॅन्टसी तसं मराठीत असा हा प्रयोग कुणी केलेलाच नाही, म्हणूनच तो अवघड होता. एखादा सामाजिक चित्रपट असता तर खूप सोपं होतं, आणि कट्यार करणं पण तुलनेने सोपं होतं. याचं कारण नाटकामध्ये व्यवस्थित नाट्य होतं. म्हणजे 6 अशी स्ट्रॉंग कॅरेक्टर्स होती, आणि त्यांच्यामध्ये एक फार मस्त, म्हणजे सदाशिव असेल, उमा झरीन असेल, पंडितजी असतील, खानसाहेब असतील, तर ह्यांच्यामध्ये ना एक फार सुंदर असं एक नातं होतं, एक छान ड्रामा होता त्याच्यात. तसं मानापमानमध्ये नाही. मानापमान हे एका सरळ रेषेत जाणारं नाटक आहे. आता ते सरळ रेषेत जाणारं नाटक तेव्हा खपून गेलं, काळ वेगळा होता, खाडिलकर साहेबांची भूमिका वेगळी होती नाटक मांडण्या पाठीमागे. तेव्हाच संगीत दिग्दर्शक, प्रथम संगीत दिग्दर्शक संगीत रंगभूमीवरचे गोविंदराव टेंबे यांच्या एकापेक्षा एक विलक्षण चाली होत्या त्या नाटकाला असलेल्या. 67 गाणी बालगंधर्व गातायत, दीनानाथ मंगेशकर गातायत, केशवराव भोसले गातायत, 67 गाणी, त्यातली 35 म्हणजे मेगा ब्लॉकबस्टर. आजतक आहे ती सगळी लोकांना माहिती आहेत. मग हे सगळं असताना नाटक सरळ रेषेत असलं तरी कोणाला फरक पडत नाही, पण आता नाही चालणार तसं.
कारण आता काळ बदलला आहे, लोकांची टेस्ट बदलली आहे, लोकांनी जगभरातल्या गोष्टी पाहिल्या आहेत आणि त्याच्यात मला मराठी एक फेरीटेल आणायची आहे आणि मी उगाचच भावनिक म्हणून संगीत मानापमान मराठी रंगभूमीवरचं गाजलेलं नाटक आहे म्हणून सिनेमाही तसाच केला तर लोक बघतील, या भाबड्या आशेतनं आधी मी स्वतःला बाहेर काढलं आणि त्याच्यावरती आपल्याला सिनेमा माध्यम म्हणून वेगळं काम करणं गरजेचं आहे. भले ते मानापमानवरनं प्रेरित असेल पण ते मानापमानची झेरॉक्स कॉपी नाही आहे, त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे सिनेमाच्या साठी. मानापमान नाटक म्हणून त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे पण माध्यमं वेगळी आहेत. म्हणजे आपल्याला काळानुरूप ती सगळी लिबर्टी आपल्याला घ्यायला लागते. पण हा जसं म्हणाला की तशा फॅन्टसीच्या मोडवरच्या स्टोरीज किंवा चित्रपट तसे आपल्याकडे झाले नाही. पण भामिनीने अनुभवलेला हा नायक हा कसा आहे नेमका, म्हणजे मासाहेब हा असं वगैरे काहीतरी किंवा त्या आसपास जाणारं किंवा त्या पद्धतीचं, म्हणजे कसं तुला कसं वाटलं होतं? मला असं वाटतं जसं भामिनी ह्या काळातली आहे तसंच धैर्यधर किंवा त्या अर्थाने कुठलंही पात्र या सिनेमातलं आजच्याच काळातलं आहे. म्हणजे विचारांची मांडणी Relate असेल करणारं. अगदी. एकतर मुळात कितीही काळ बदलला तरी काय म्हणूया मानवी मूल्य मानवी स्वभाव हा काही फार बदलत नाही किंवा भावना त्या काही बदलत नाहीत. त्यामुळे त्या तर प्रकर्षाने आपल्याला पाहताना रिलेट होतातच होतात. पण मला असं वाटतं की पात्रांची भूमिका पात्रांचा विचार किंवा सुबोधदादा असं म्हणतो की हा सिनेमा जरी जुन्या काळातला असला किंवा जुना असला तरी तो जुनाट नाहीये. विचारांनी तो इतका आत्ताच्या काळातला आहे. तुम्ही म्हणाला तसं काळानुरूप आपल्याला काही बदल करावेच लागतात. त्या प्रेक्षकांना जे पटेल रुचेल असं काहीतरी आपल्याला त्यांना द्यायला लागतं. त्यामुळे धैर्यधर हा नायक सुद्धा आजच्या काळातलाच आहे. जरी त्याची भाषा थोडी वेगळी असली किंवा काय म्हणूया ते आपल्याला पिरियड तो दाखवायचा जरी असला तरी सुद्धा तो सुद्धा स्वप्न पाहणार आहे. आजच्या काळातल्या तरुणाला रिलेट होईल असाच तो धैर्यधर आहे आणि फक्त रिलेट नाही होणार इन्स्पायर करेल असा तो धैर्यधर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अभिनेत्री म्हणून नायिका म्हणून मला माझ्या वाट्याला आलं ते सगळं करायला मिळालंच. पण आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नंतर पुन्हा एकदा एका अशा दमदार अभिनेत्या नायकाबरोबर मलाही काम करण्याची संधी मिळाली. दुसऱ्यांदा पुन्हा एकत्र काम केलं. हो पण याच्यात तारेवरची कसरत होती का? कारण दिग्दर्शक म्हणून प्रत्येक फ्रेम आपल्या डोळ्यासमोर असते आणि शिवाय त्याच्यात भूमिका करणं, कारण मग एक काहीतरी करावं असं असतं ना बऱ्याच वेळेस. पण हे जमलं? हो, कारण अभिनय आता इतका वेगळा राहिला नाही माझ्यासाठी. म्हणजे तो श्वासा इतका सहज आहे, सोपा नाही आहे, सहज आहे. त्याच्यासाठी मला ऑफकोर्स कष्ट करायला लागतात, विचार त्याच्यावरती करायला लागतो, त्याला वेळ द्यायला लागतो. पण त्याचं आता मला प्रेशर येत नाही. म्हणजे एखादं आपलं नातं असं असतं ना की ज्या नात्याचं आपल्याला प्रेशर येत नाही ना, म्हणजे ते मित्राचं असू देत किंवा बायकोचं असू देत, नवऱ्याचं असू देत, की जो बरोबर असताना आपलं त्याचा वेगळा विचार नाही करावा लागत, तो आहे आपल्या सोबत याची खात्री असते. तसं अभिनयाचं आता माझं झालेलं आहे. सोपं समजून सांगितलं राव, खरंच यार मला सोबत नवलच वाटतं बाबा तुझं. म्हणजे काही काही उदाहरणं तू फार पटण्यासारखी देतो आणि त्यातनं लक्षात येतं का हा बाबा हे सहज सोपं. त्यामुळे तर त्यासाठी तो आहेच आहे माझ्याबरोबर किंवा मी त्याच्याबरोबर आहेच आहे. दिग्दर्शनासाठी खूप कष्ट आहेत. कारण कष्ट म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की हे मी माझ्यावरनं म्हणणार नाही, चित्रपट चांगला झाला तर माझी कायमच भूमिका असते किंवा कोणाची असते की त्याचं श्रेय सगळ्यांचं असतं. पण तो जर नाही झाला तर त्याची जबाबदारी एकट्या दिग्दर्शकाची असते आणि मग ती त्याला पेलायला पण लागते. मग तो जे काय करतोय त्याच्या पाठीमागे त्याचं का असेना पण त्याचं एक उत्तर त्याच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मी जे काय करतोय ते कदाचित हिला माझ्याबरोबर काम करणारी अभिनेत्री म्हणून पटत नसेल किंवा एखाद्या माझ्या टेक्निशियनला पटत नसेल, पण मी जे करतोय ते आधी मला पटलं पाहिजे. बरोबर, तुला मी हे काय करतोय याचं उत्तर माझ्याकडे असलं पाहिजे की मी हे असं आहे म्हणून हे असं करतोय. कदाचित माझ्याबरोबरच्या 100 पैकी 50 लोकांना ते पटत नसेल, पण ते मला पटलेलं असलं पाहिजे. कारण लोकांसमोर तो चित्रपट माझ्या व्हिजननी जाणार आहे, त्यामुळे त्याचं उत्तर माझ्याकडे असलं पाहिजे, त्याचा विचार माझ्याकडे असला पाहिजे, तरच तो मी दिग्दर्शन करू शकेन. आणि दुसरी गोष्ट, तो मी लोकांना सांगण्याआधी माझ्या डोळ्यासमोर तो चित्रपट म्हणून दिसला पाहिजे. हो, ते सगळं व्हिज्युअलाइज झालं, म्हणजे नाटक म्हणून नाही की लोक बोलतायत म्हणून नाही, तर मला तो व्हिज्युअली दिसला पाहिजे. त्यामुळे मला सुद्धा स्वतःतला हा फरक खूप प्रकर्षाने जाणवतोय की कट्यारला आमचे प्रकाशभाई त्याचे लेखक होते आणि मुळातच ते सिनेमा जगणारा माणूस आहे तो. त्यामुळे त्यांचे एक एक सीन, त्यांनी जे प्रसंग त्यातले निर्माण केले ते आजही लोकांच्या लक्षात आहेत. तो काजव्यांचा प्रसंग असेल, पंडितजींचा आवाज जाण्याचा प्रसंग असेल किंवा हे, तर ती व्हिज्युअली सिनेमाची ब्युटी आहे ना ती प्रकाशभाईंच्या लिखाणात आहे. बरोबर.
तोपर्यंत मला काही लिखाणाचा अनुभव नाही. मी काही लेखक नाही किंवा मी काही कोणाकडे असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं नाही. त्यामुळे मला काही त्याचा इतर डिपार्टमेंटबरोबर कसं काम करतात त्याचा अनुभव नाही. पण प्रकाशभाईंबरोबर काम करताना एक लेखक एखाद्या सीनचा काय म्हणूया विषय बाहेर काढण्यासाठी किंवा सीनचा गाभा बाहेर काढण्यासाठी तो कशा पद्धतीने व्हिज्युअलाइज करतो किंवा कॅरेक्टरचं ग्रोथ दाखवण्यासाठी तो कशा पद्धतीने एका पाठोपाठ एक प्रसंग विणत जातो, हे मी त्यांच्यावर काम करताना खूप जवळनं बघितलंय. तर माझ्याकडे काम करताना अर्थात शिरीजी होतेच, ऊर्जा होती त्यांची मुलगी, प्राजक्त देशमुख ॲड झाला नंतर. पण तरी सुद्धा मी कायम आधी, कारण मी त्यांच्याकडे जाताना मी ब्लँकली नाही जायचो, कारण माझा काहीतरी विचार त्याच्यात असला पाहिजे की शिरीजी मला हे असं वाटतंय, ते चुकीचं आहे बरोबर आहे. आपण ते चर्चा केल्यानंतर जेव्हा पेपरवरती येईल तेव्हा आपल्याला कळेलच. जर कंटाळवाणा असेल तर चुकीचं फेकून द्या पुढं, पण ते जर बरोबर असेल तर मला असं वाटतंय की हे असं असलं तर माझा पण एक काहीतरी त्याच्या पाठीमागे विचार होत होता. तर मी काय विचार करायचो की समजा प्रकाश भाईने हा सीन केला असता तर कसा केला असता. बर मग मी बऱ्याच वेळा प्रकाश भाईंच्या नजरेतनं त्याच गोष्टींकडे, त्याच व्यक्तिरेखांकडे बघायचो की धैर्यधर या व्यक्तिरेखेची सुरुवात कशी असली पाहिजे, त्याची एंट्री कशी असली पाहिजे, भामिनीची एंट्री कशी असली पाहिजे, चंद्रविलासची एंट्री कशी असली पाहिजे, त्यांची भेट कशी व्हायला पाहिजे, कुठे व्हायला पाहिजे, ते लोकेशन काय पाहिजे, दिवस आहे का रात्र आहे, आजूबाजूचं वातावरण कसं आहे, किंवा जेव्हा भामिनीला त्याच्याबद्दलच्या गोष्टी कळायला लागतात तेव्हा काय असलं पाहिजे, परिस्थिती काय असली पाहिजे. मग तिथे म्युझिकल ते आपल्याला दिसतंय का तो सीन, तर मग तिथे मार्क करून ठेवायचो की हा म्युझिकल सीन असू शकतो. तर हे म्हणून मी म्हणतो की हे कट्यारपेक्षा जास्त अवघड आहे, कारण पूर्ण सिनेमा नव्याने लिहिला आहे. म्हणजे मानाप्पांचं झेरॉक्स कॉपी नाही आहे हे. मानाप्पांची फक्त 2 कॅरेक्टर्स आहेत आणि त्यातला छोटा जर्म आहे की धैर्यधर आणि भामिनीने एकमेकांना बघितलेलं नसतं. याच्यावरती अख्खा सिनेमा वेगळ्या पद्धतीने गुंफलाय. मग कधी कधी शिरीजी त्याच्यामध्ये लिहायचं एका ड्राफ्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं की आणि त्यांनी तो समोर बघतो आणि त्याला दिसतं की हजारोंचं सैन्य उभं आहे. म्हटलं शिरीजी हे पहिलं काढा. मला आवडेल हजारोंचं सैन्य बघायला, पण आपल्याला हजारोंचं सैन्य काढून टाकूया, आपण बघूया क्लायमॅक्स कशा पद्धतीने करता येईल. पण मग आपल्याला आपल्या निर्मात्याचा विचार करावा लागतो, आपल्याला आपण मराठी सिनेमा करतोय हा विचार करायला लागतो. त्यामुळे अनेक कल्पना कधी कधी डोक्यात आल्याच आपल्याला कापायला लागतात, किंवा अनेक कल्पना आल्यात पण आपल्याला माहिती असतं की हा ठीक आहे, याच्यात खर्च न करता त्याचं एक वेगळं उत्तर आपल्याला सापडू शकतं. मग तो एक मुद्दा बाजूला ठेवून द्यायला लागतो. त्यामुळे अशा खूप गोष्टी होत्या. आता हा ड्राफ्ट आहे, हा 26वा ड्राफ्ट आहे चित्रपटाचा. 25 ड्राफ्ट आम्ही पूर्ण करून स्क्रीन प्ले डायलॉग सकट पूर्ण करून फाडून फेकून दिले. त्याच्यातले 2-3 ड्राफ्टचं मी वाचन केलं होतं आमच्या टेक्निकल टीमसमोर, आणि साधारणपणे त्यांचे चेहरे बघितल्यानंतर लक्षात आलं की काहीतरी फसलंय, काहीतरी गणलंय. जे चाललंय ते काही फार बरं चाललं नाहीये. ठीक आहे, ओके आपण भेटूया परत, असं म्हणून आम्ही पुन्हा बाहेर पडायचो. एक थोडीशी निराशा घेऊन बाहेर पडायचो, पण माहिती होतं की हा सिनेमा होणार. आज नाही होणार, उद्या होईल, परवा होईल, पण हा होणार. मग पुन्हा काही दिवस सुट्टी घ्यायचो पुन्हा. आणि मग माझ्या कित्येक रात्री मानापमानच्या स्वप्नांमध्येच गेल्यात की मी खूप स्वप्नाळू आहे. मला आत्ता नाही, पहिल्यापासूनच मला अशी कायम स्वप्न पडायची. नाही, मी विचार करत मला आवडतं खूप झोपी झाला. एक गोष्ट बांधत त्या गोष्टीमध्ये रमत मला झोपायला आवडतं. त्यामुळे मग ते मानापमानचं धैर्यधर, भामिनी, मग ते सगळी व्यक्तिरेखा मला दिसायची. मग मी त्यांना परत आपण तो वेगळा डाव टाकतो ना की हा डाव नाही आला आपला, पुन्हा सोंगटे हलवा, पुन्हा डाव टाका, हा आलाय का, आता होतंय. मग तो डाव बाजूला ठेवून मग पुढच्या मीटिंगला तो डाव घेऊन जायचो. तर असे कित्येक डाव मांडलेत, कित्येक डाव मोडलेत, कित्येक डाव लागलेच नाहीत, कधी सोंगट्याच पडल्या नाहीत, कधी पडल्या 3 बऱ्या होत्या, 3 वाईट होत्या. त्यामुळे असे खूप परमिनेशन कॉम्बिनेशन मधनं हा 26वा ड्राफ्ट झाला. पण हे सोपं नाहीये, ह्याच्यात अनेक कप्पे आहेत. तू जसं म्हणाला त्या जागेत तुला जाणवतंय चला इथं गाणं होऊ शकतं म्हणून तू गाणं, म्हणजे दिग्दर्शक म्हणून तो विचार तू करत होता. आणि शिवाय तू जसं म्हणाला की हा अभिनेता आता सोबत आहेच, त्या दृष्टीने तुझा प्रवास सुरू होता. पण मग कुठे तुमच्यात काही असा संवाद असायचा, तुझ्याकडनं काही सजेशन्स त्याला असायची की हे आपण असं करू शकतो, असं कधी काही? मला कायम असं वाटतं कोणतंही प्रोजेक्ट सुरू करण्याआधी दिग्दर्शकांनी हा चित्रपट पूर्णपणे आधी पाहिलेला असतो. बरोबर. त्यामुळे त्याच्या विजनला सरेंडर होणं हे माझं तत्व आहे कायमच. अर्थात काही क्रिएटिव्हली गोष्टी पटतील नाही पटणार हे होऊच शकतं पुढे,
परंतु मुळात किंवा भामिनी असं नाही असं करू शकते, अशा पद्धतीने एंट्री घेऊ मी म्हणूनच शकते. म्हटलं की मुळात सुरुवातीला माझ्यापेक्षा जास्ती प्रत्येक पात्र, प्रत्येक प्रसंग सिनेमातला हा दिग्दर्शकाला आतून बाहेरून माहिती आहे. त्यामुळे मी नाही म्हटलं तरी सुद्धा आत्ता आली आहे, माझा विचार त्याच्यात करण्याचा प्रयत्न करते आणि ते मांडण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे त्याला जितकी ती व्यक्तिरेखा माहिती आहे तितकी मला माहितीच नाहीये मुळात. त्यामुळे मला स्वतःच्या बाबतीत असं वाटतं की मला नाही एवढं विजन. म्हणजे आज त्यांनी जे पाहिलंय ते मला फक्त माझ्या परीने प्रामाणिकपणे आणि जितकं चांगलं होईल तितकं सादर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे असं मला कधीच संभाषण आठवत. हा प्रश्न असतात, मला प्रश्न पुष्कळ असतात, कारण मी म्हटलं तसं की त्याला ती व्यक्तिरेखा माहिती आहे, त्याला ती जवळजवळ व्यक्तीच असल्यासारखी त्याला माहिती आहे इन अँड आउट. त्यामुळे मला पडलेले प्रश्न मी त्याला विचारत होते किंवा त्याच्याने कदाचित त्याला थोडा त्रास देत होते मी. उदाहरणादाखल म्हणजे काय, सुरुवातीला आमची एकतर चर्चा करतानाच त्यांनी इतकं विस्तारपूर्वक भामिनीचं पात्र आणि तिचा सिनेमातला ग्राफ समजावला होता. मला आठवतंय शूटिंगच्या आधी, अर्थात वाचनं झाली होती, सगळंच माहिती होतं, पण तरी सुद्धा शूटिंगच्या पहिल्या दिवसाच्या आदल्या रात्री आम्ही लॉनमध्ये चक्कर मारत होतो आणि चक्कर मारता मारता पुन्हा एकदा त्यांनी मला अख्ख्या सिनेमातला भामिनीचा ग्राफ दाखवला. बाबा की काय होतं तिचा, आणि सगळ्या आधीच्या गोष्टी आहेच आहेत, म्हणजे तिचा स्वभाव कसा आहे, तिचं बॅकग्राऊंड काय आहे, ती कशातनं वाढली आहे वगैरे, हे सगळंच आहे. परंतु तिचा सिनेमातला प्रवास सुद्धा त्यांनी अख्खा आम्ही त्या दिवशी रात्री डिस्कस केलेला होता. त्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन एखादा प्रसंग, असा स्पेसिफिक प्रसंग दाखवताना मला जर क्लॅरिटी नसेल किंवा मला जर शंका असेल की आत्ता नेमकं तिचं म्हणणं काय आहे, तरच मी फक्त जाऊन त्याला त्रास देत असे. नाहीतर आपल्याला जेवढी माहिती मिळाली आणि आपल्याला जे सांगितलंय करायला तेवढं प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न केला. पण वैद्य, असं कधी वाटलं तुला म्हणजे या सगळ्या ह्याच्यात, म्हणजे यार हे खरंच जर प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या असतं तर, तसं जगायला मिळालं असतं तर, हा म्हणजे असतं ना. ऍक्च्युली हो, म्हणजे मी काही वर्षांपूर्वीची जर असते तर मला 100% मी आणखीन जास्ती एक्साइट झाले असते. आजही अर्थात मला असं वाटतं की हे असं आपल्या बाबतीत घडावं हे 100% वाटतं. आणि मला असं वाटतं की सिनेमा पाहिल्यानंतर अनेक तरुणांना असं वाटणार आहे की आपल्याला हे असं करता यावं किंवा आपल्या आयुष्यात एक भामिनी किंवा धैर्यधर असावं, हे 100% तरुणांना वाटणार आहे. आणि अर्थात तसंच मला सुद्धा वाटलं. काम करताना फक्त तो अप्रोच थोडा वेगळा असतो, कामावरती जास्ती फोकस असतो. पण आता आम्ही सिनेमा पाहिलाय तयार झालेला, तो पाहताना असं खरंच अनेकदा वाटलं की हा प्रसंग आपल्या आयुष्यात घडला तर किती छान होईल. प्रत्यक्ष असं असतं तर छान, तो राजवाडा, ते महाल, ते वातावरण, तसं जर प्रत्यक्ष झालं असतं तर. ह्या सिनेमात खूप शेड्स असल्या किंवा वेगवेगळे प्रसंग असले तरी सुद्धा ओव्हरऑलच इतकी पॉझिटिव्हिटी आहे सगळ्या पात्रांमध्ये की ते पाहून तुम्हाला असं ते तुम्ही मिस करता आजच्या काळात. म्हणजे खऱ्या आयुष्यात आपण इतक्या धकाधकीच्या जीवनात इतक्या विविध लोकांना भेटतो, पण कनेक्ट होण्यासाठी आपल्याला वेळच नसतो. मला असं वाटतं की ह्या अशा गोष्टींची किंवा परिकथांची गंमत तीच आहे की आपण जे नाही अनुभवू शकत ते पाहायला मिळतं आणि आम्हाला सुदैवाने कलाकार म्हणून ते जगायला मिळतं. त्यामुळे अर्थातच अनेक लोकांना सुद्धा असं वाटणार आहे की हे असं आपल्या आयुष्यात असतं तर. म्हणजे दिग्दर्शक म्हणून तो पूर्ण तो विचार केलेला होता की हा बालगंधर्व बघताना आम्हाला गंधर्वांचा सगळा संघर्ष बघायला मिळाला, किंवा नंतर त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडल्या की त्यांची झालेली वाताहत असेल त्या आम्ही रिलेट केलं. यात प्रेक्षक पूर्णतः हा विचार करतील याच्यात शिरून की हा यार चला आपण एक चक्कर तर मारून येऊयात यांच्या ग्राउंडवरती, असं होणार आहे. नाही, असं होणार आहे. आणि मी तुला म्हटलं तसं, जसं आता वैदेही म्हणाली की जरी चित्रपट जुना असला, पिरियड ड्रामा आहे कारण कॉस्ट्युम प्ले आहे, तरी तो विचारांनी आजचा आहे, किंवा मी म्हणतो अजूनही पुढचा आहे किंवा पुढे घेऊन जाणार आहे आजच्या काळाला. कारण लिहित असताना आता हे बघ, धैर्यधर आहे. धैर्यधर एका पॉईंटला मला करायचा नव्हता, पण ते खूप मागे लागल्यानंतर मी करायचं ठरवलं. त्यामुळे मी माझी भूमिका हिरोची आहे, मला नव्हती करायची आधी, पण ती करायला लागल्यानंतर आता मीच करतोय धैर्यधर, मीच हिरो आहे, मीच डिरेक्टर आहे. मी जर त्याच्यासाठी काही स्पेशल सिक्वेन्सेस प्लॅन केले असते तर मला कोणी विचारलं नसतं की तू हे असं का केलंस. बरोबर, करू शकलो असतो. मला कोण विचारणार. बरं, मीच त्याच्यात स्क्रिप्ट मध्ये आहे, तूच आचारी आहे, मीच आचारी आहे, मीच पदार्थ खाणार माझे. पण मला असं वाटलं की आत्ताच मला काय होतं, आता साधी गंमत बघ की आज आपल्याकडे एका वेगळ्या प्रकारचा एक अंतर्गत एक छोटासा लढा चालू आहे. तो म्हणजे
जेव्हा आपण घरात एखादी मुलगी जन्माला येते आणि मूल जन्माला येतं, म्हणजे मुलगा जन्माला येतो, तेव्हा लहानपणापासून नकळत मुलीला आपण घरातली कामं करायला सांगतो आणि मुलाला आपण घरातली कामं करायला सांगत नाही. आपण त्याला तसंच तो आपल्या वंशाचा दिवा आहे म्हणून बाहेर पाठवतो. मग मोठं झाल्यानंतर सुद्धा ती भले एखाद्या घरात बायको म्हणून गेली, ती करिअर करणारी जरी असेल तरी घरातली कामं नकळतपणे एक आपण गृहीत धरले की घरातली कामं मुलींनी करायची असतात आणि मुलांनी काही करायचं नसतं. आणि आपल्या चित्रपटांमधनं पण आपण हेच बघितलंय की हिरो येतो, मा मुझे गाजर का हलवा दे, और मा त्याच्यासाठी गाजराचा हलवा घेऊन येते, किंवा लग्न झाल्यानंतर बायको त्याला रुमाल आणून देते, सॉक्स आणून देते, हा जातो आणि ती दारापाशी जाऊन त्याला बाय करते आणि परत मुलांसाठी स्वयंपाक करते. किती वर्ष बघायचं आता हे? नाही, त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. आणि वास्तविक आयुष्य तसं राहिलेलं नाहीये. तसं राहिलेलं नाही. हा, त्यामुळे धैर्यधर दाखवताना मला हे सगळं दाखवता येणं शक्यच होतं. पण मी मुद्दा म्हणून काही काही गोष्टी, आणि हा परत मी तुला म्हणतो की सिनेमा हा शहाणपणा शिकवण्याचं माध्यम नाही, पण शहाणं करण्याचं नक्की आहे. वा वा, बढिया. त्यामुळे काही काही गोष्टी मी जाणून बुजून धैर्यधरच्या प्रसंगांमध्ये किंवा चंद्रविलासच्या प्रसंगांमध्ये किंवा भामिनीच्या प्रसंगांमध्ये त्या इतक्या त्यांच्या व्यक्तिरेखेला साजेशा पेरल्या आहेत की आता काहीतरी चित्रपट आपल्याला शहाणपणा शिकवत हे वाटणार नाही, अरे गंमत आहे ही, असं वाटेल. एखादा संवाद तुमच्या आपापसातला, म्हणजे मी सांगतो की धैर्यधर जेव्हा जेव्हा त्याच्या आईबरोबर असतो तेव्हा तेव्हा धैर्यधरचं काम आई करून देते असं एकही सीन नाही. धैर्यधर आईच्या प्रत्येक कामात तिला मदत करतोय. आई धुणं धुते तर धैर्यधर पण धुतोय. आई भाजी चिरते, धैर्यधर भाजी चिरतोय, आई स्वयंपाक करते. आई देवापाशी काहीतरी करते तर धैर्यधर वाती वळत वळत तिला, सो प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही धैर्यधर आईच्या बरोबर तिला मदत करतोय. आणि त्याच्या उलट ही आहे, हिला सगळं हातात द्यावं लागतं. हिला सगळं हातात द्यायला लागतं कारण ही श्रीमंत आहे. पण मला असं वाटतं की हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे सीन असे खूप प्रोलॉंग नाहीत किंवा त्याच्यावरनं काही त्या प्रसंगात अरे पाहिलं धैर्यधर कशी मदत करतो असं आई म्हणत नाही. ते इतकं नैसर्गिक आणि की हे बाय डिफॉल्ट असलंच पाहिजे. तर आई प्रसंगी त्याला ओरडतीये, मारतीये, प्रेम करतेय. त्यामुळे जे मला असं वाटतं की जे आई आणि मुलाचं गोड नातं असतं की आई शिस्त लावत असते, वळण लावत असते, प्रसंगी मुलाला मारतही असते, ओरडतही असते, पण तितकंच त्याच्यावर प्रेमही करत असते. त्यामुळे ते जे एका आई आणि मुलाच्या नात्यामध्ये ज्या ज्या काही छटा असतील त्या धैर्यधर आणि त्याच्या आईमध्ये. तुमच्या दोघांमधला संवाद एखादा तुम्ही आता बोलून दाखवू शकता? नाही, मग ते सगळंच आमचं हो ना, आमचं सगळंच लपवलेलं बाहेर येईल. हो, पण एक छोटंसं काही असं, किंवा आपल्या भूमिकेतला संवाद एखादा तू तुझ्या भूमिकेतला सांगू शकतोस. त्यात एक प्रकाशभाईंनी फार सुंदर माझ्यासाठी लिहिलं आहे. म्हणजे आता हे काही अख्ख्या सिनेमात पूर्ण सिनेमा लिहिलाय शिरीष गोपाळ देशपांडे, ऊर्जा देशपांडे आणि प्राजक्तानी. एकच सीन प्रकाशभाईंनी लिहिलाय. तुलाही आत्ताच कळालं? म्हणजे मला एकच सीन प्रकाशभाईंनी लिहिलाय, कारण त्या सीनला जवळपास 4 वर्षानंतर देखील तो सीन आम्हाला सुचला नाही. आणि माहिती आहे की हा सीन करायचा आहे पण तो सुचत नाहीये, करायचा आहे पण सुचत नाहीये. उद्या शूटिंग आहे आणि आज माझ्याकडे सीन नाहीये. बर, मग आणि तो सीन इज द टर्निंग पॉइंट ऑफ धैर्यधर आणि भामिनीचा सीन, रात्रीचा सीन. तर तो सीन काहीही केल्या सुचत नव्हता किंवा त्याचा फोकस पॉइंट येत नव्हता. आणि उद्या शूट करायचं, मला माहिती की हा सीन अत्यंत महत्वाचा आहे. त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे हे कळत होतं, पण ते पेपरवरती उतरत नव्हतं. शेवटी आमच्या परमेश्वरांना मी फोन केला, प्रकाशभाई कपडे यांना, की आता शरण आलोय, आता मला याच्यातनं मार्ग काढून द्या. अच्छा बेटा, क्या है सीन तेरा? अच्छा, पहले के कैरेक्टर्स क्या है? अच्छा, बाद में क्या होता है? ठीक आहे, करता हूँ फोन तुझे. आणि मग काही तासात त्यांच्याकडनं सीनच आला लिहून, अख्खाच्या अख्खा. क्या बात आहे. तर तो वाचल्यानंतर मला रडायलाच यायला लागलं की चला काय माणूस आपल्या आयुष्यात आलाय की इतक्या ऐन मोमेंटला आपण त्यांना फोन करतो आणि ते सुबोध मेरा क्या सिनेमाचे संबंध आहे वगैरे असं काही न विचारता कुठे अडलायस, ठीक आहे पाठव, बघूया आपण काहीतरी. आणि ते अख्खा सीनच पाठवतात. तो तसाच्या तसा शूट केलाय मी. एखादा संवाद म्हणून दाखवा असं वाटेल. त्याच्यात एक फार सुंदर वाक्य आहे आणि हे प्रकाशभाईच लिहू शकतात, हे दुसरं कोणीच नाही लिहू शकत. सेनापती आणि सैनिक किंवा त्याच्या स्वप्नाविषयी विचारल्यानंतर तो म्हणतो की अक्षरांचे शब्द बनतात आणि शब्दांची वाक्य, आणि त्या वाक्यांना टाळ्या मिळतात.
सेनापती मोठा जरी असला तरी सर्वसामान्य सैनिकांशिवाय त्याला हे मोठेपण लाभणं शक्य नाही. मी अक्षर आहे तेच बरं आहे, मला टाळ्यांची गरज नाही. वा वा वा, क्या बात आहे, बढिया. त्यामुळे छोट्या छोट्या लाईन्समधनं ना ते व्यक्तिरेखेचं सत्व किंवा तत्व आपल्याला उलगडत जातं. आणि मला असं वाटतं ती या सिनेमाची गंमत आहे. ह्याच्यातला एकही सीन चालूच आहे चालूच आहे चालूच आहे, संपतच नाही आहे. मला असं वाटतं जेवढं आवश्यक आहे तेवढं तो सीन देतो आणि सिनेमा पुढे सरकतो. टाईट, कट टू कट. भय म्हणजे कळतच नाही की आपल्याला 2 तास 45 मिनिटाची फिल्म आहे, 14 गाणी आहेत. ही 14 गाणी कधी संपली हे तुम्हाला कळणार नाही आणि तुम्हाला सिनेमा कधी संपला हेही कळणार नाही. पण हे 14 गाड्यांवरती बोलूच, पण यामध्ये उपेंद्र लिमये पण आहे, जी एक खलनायकी शेड दिसते त्याच्यामध्ये, किंवा सुमित राघवन आहे, इतरही सगळे कॅरेक्टर. कसा कसा अनुभव राहिला हा सगळा? आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर मध्ये माझं अपूर्ण असं राहिलेलं स्वप्न होतं सुमित राघवन बरोबर काम करणं. कारण आम्ही होतो एकत्र एका सिनेमात, एका सीन मध्ये, पण आमच्यात संवाद काहीच नव्हता. तर या सिनेमाच्या निमित्ताने तेही स्वप्न पूर्ण झालं. हे सगळेच इतके ताकदीचे कलाकार आहेत, इतके अनुभवी आहेत, आणि त्यांना म्हणजे मी असं म्हणू शकते की त्यांना पाहून मोठे झालोत, त्यांची कामं पाहून मोठे झालोत. त्यामुळे उपेंद्र दादा काय, सुमित दादा काय, त्यांचे कितीतरी कामं पाहून त्यांची फॅन होते मी. त्यांच्याबरोबर या सिनेमाच्या निमित्ताने काम करायला मिळाल्यावर मला असं वाटतं मला प्रत्येक वेळी कुठल्याही जो मोठा कलाकार असतो, दिग्गज कलाकार असतात, त्यांच्याबरोबर काम केल्यावर हे जाणवतं की ते तितके मोठे काय आहेत. बरोबर. इतका काय म्हणूया, इतका फोकस, इतकं डेडिकेशननी काम करणं आणि त्यांच्यातली ह्युमिलिटी, मला हे सगळ्यांमध्ये कॉमन जाणवतं. मग सुबोधदादा असू देत, सुमित दादा असू देत, उपेंद्र दादा असू देत, त्यांच्यातलं डेडिकेशन, त्यांच्यातली कामाविषयीची आस्था, श्रद्धा, पॅशन, हे इतकं घेण्यासारखं आहे. आणि या सिनेमाच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा ते अनुभवता आलं सगळ्या सहकलाकारांबरोबर. काय मी म्हटलं तसं मी नशीबवान आहे इतकंच म्हणू शकते. फक्त दिग्दर्शक म्हणून जे अपेक्षित होतं की उप्याची भूमिका असेल, सुमितची भूमिका असेल, चोख झालाय. नाही, प्रश्नच नाही. अरे ते म्हणजे फार ताकदीचे कलावंत आहेत सगळे. नीनाताई, निवेदिता सराफ, शैलेश दातार, उपेंद्र, सुमित, हे फार ताकदीचे कलावंत आहेत. म्हणजे आपलं दुर्दैव आहे मराठी चित्रपटसृष्टीचं की आपण त्या मराठीत, हे आता ह्या चित्रपटात आहेत म्हणून, पण मराठी सृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या अभिनेत्यांच्या ताकदीच्या भूमिका आपल्याकडनं आपण देऊ शकलो नाही, हे मराठी सिनेमाचं दुर्दैव आहे. आज आपण सातत्याने इतर लोकांचं कौतुक करत असतो, पण आज आमचं भरत जाधव असेल, आमचं सिद्धार्थ असेल, अंकुश असेल, स्वप्नील असेल, प्रसाद असेल, जितेंद्र असेल, सई असेल, अमृता असेल, मृण्मयी असेल, तर ह्या सगळ्या अभिनेत्यांच्या ताकदीच्या भूमिका आमच्याकडे होत नाहीत, आम्ही त्यांना त्या देऊ शकत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. आणि कॉस्ट्युम प्ले सुमितने कधी केला नाही आहे, उपेंद्रनी कधी केला नाही पडद्यावर, ना नीनाताईने कधी केला आहे पडद्यावर, नाटकात केला असेल, किंवा निवेदिताताईने कधी केला नाही आहे, शैलेशनी कधी केला नाही आहे. तो आता चाणक्य करतोय पण नाटकात करतोय, चित्रपटाच्या माध्यमातून नाही केलंय. पण या सगळ्या लोकांकडे बघितल्यानंतर असं वाटतं की म्हणजे ह्यांना कुठलाही कपडा द्या, हे कुठलंही कॅरेक्टर द्या, 1 सीन द्या, 2 सीन द्या, 4 सीन द्या, अख्खा चित्रपट द्या, यांना सीन किती आहे, लेंथ किती आहे याने फरकच पडत नाही. ती त्यांची ताकद एका सीनमध्ये तेवढेच दिसते. म्हणजे सूर्य जसं तो उदयाला येतो तेव्हाही त्याची प्रखरता असते, तो जातो तेव्हाही त्याची प्रखरता असते, तो मध्यान्वरती असतो तेव्हाही प्रखरता असते, त्याची ताकद काय आपण काढून घेऊ शकत नाही. तसे हे तेजस्वी तारे आहेत आमचे की त्यांना छोटीशी भूमिका दिली तरी ते लक्षात राहतात, मोठी दिली तर ते राहतात. पण छोट्याशा भूमिकेमध्ये त्यांना कोणी आता हा अच्छा उपेंद्र होता असं म्हणूच शकत नाही कोणी, किंवा निवेदिताताई होती असं कोणी म्हणूच शकत नाही. इतक्या ताकदीने त्या प्रत्येकाने भूमिका केल्यात. वैदेहीचं नाव मी त्याच्यात घेतलं नाही कारण वयाने ती त्यांच्यापेक्षा लहान आहे म्हणून तिचं नाव घेतलं नाही. पण इतकं सुंदर काम, मला खात्री आहे की काही प्रिव्ह्यू नंतर तिला हिंदीमध्ये काम केलेलंही अनेक दिग्दर्शकांनी ह्या चित्रपटाबद्दल तिला तोंडावरती बोलून त्याचं कौतुक केलंय. आपणच आपल्या अभिनेत्यांचं फार कौतुक करू नये, पण तिने फार अप्रतिम काम केलंय. आणि मी म्हणजे तिच्या यापुढेही ती अनेक सिनेमे करेल, पण तिच्या
सिनेमा करिअर मधलं हे तिचं एक वन ऑफ द बेस्ट काम असेल, एवढं नक्की. हो, पण म्हणजे तू प्रिव्ह्यू बघितला असेल तर तुला असं वाटतं, अरे हे केलं आपण, हे होऊन गेलं. हा? असं काहीच झालं असेल, हे केलं आपण. हा, मला माहिती नाही. म्हणजे मी माझ्या कामाकडे तशी ऑब्जेक्टिव्हली बघू शकते असं मला वाटत नाही. म्हणजे ते सगळं झाल्यानंतर अर्थातच सगळ्यांनी खूप मनापासून भरभरून कौतुक केलं. कलाकार म्हणून तुमचा हावरटपणा संपत नाही, तुम्हाला तुमच्यात चुका दिसत राहतात. पण तरी मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या सिनेमात मुळात मला त्या भूमिकेत पाहणं आणि त्या पद्धतीचं काम करून घेणं, मला तसं मी तशी दिसेन ह्यासाठी सगळ्यांनी घेतलेली मेहनत ही सगळी 100% म्हणजे त्या सगळ्यांना 100पैकी 100 मार्क आहेत एवढं मी निश्चित सांगेन. बाकी कामाचा अर्थात प्रेक्षकांसमोर सिनेमा आल्यानंतर ते त्यांचा निकाल लावतीलच. पण कलाकार म्हणून मी खूप समाधानी आहे एवढं निश्चित की मला अशा पद्धतीने प्रेझेंट होता आले लोकांसमोर. बालगंधर्वाची गाणी लक्षात राहिली, काशीनाथ घाणेकरची गाणी लक्षात राहिली, कट्यार काळजात घुसली, काही विचारायलाच नको. ही सुद्धा या वर्षातली एक मोठी सांगीतिक पर्वणी असेल का प्रेक्षकांसाठी? नाही, नक्कीच असेल. आणि शंकरजींच्या गाण्याची स्पेसिफिकली गंमत अशी आहे की ती कदाचित पहिल्यांदा ऐकून असं वाटतं की हां ठीक आहे, मी वंदन हो ऐकलं. हां, दुसऱ्यांदा ऐकून असं वाटतं ठीक आहे. ज्याच्यासाठी ती गाणी केलीत ती गोष्ट जेव्हा तुम्ही बघता ना, मग ते तुम्हाला घट्ट चिकटून राहतात ती गाणी. तो म्हणजे चित्रपट. त्यामुळे तो चित्रपट बघितल्यानंतर ही सगळी गाणी तर लोकांना आवडतातच आहेत, पण चित्रपट बघितल्यानंतर ती गाणी तुमचं पाठ सोडणार नाही, ती तुम्हाला चिकटून येतील तुमच्याबरोबर बाहेर थिएटरच्या. का पण नावं किती, शंकर महादेवन, महेश काळे, नंतर सगळे तू नावं घेत राहा. हो, म्हणजे मला त्यातले आता काही नावं आता शंकर महादेवन, अवधूत गुप्ते, सोनू निगम, शौनक अभिषेकी, आनंद भाटे, राहुल देशपांडे, महेश काळे, कृष्णा बोंगाणे, ऋषिकेश बडवे, जसराज जोशी, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, सावनी रवींद्र, आपली श्रीनिधी घटाटे, अस्मिता चिंचाळकर, ही सगळी माणसं आहेत. पण कोणाला बाकी ठेवलं? ऑलमोस्ट शिवम हो, पण कोणाला बाकी ठेवलं? म्हणजे इंडस्ट्रीतलं ऑलमोस्ट नॅशनल अवॉर्ड विनर आमचे नंदेश उमप राहिलाय, आदर्श राहिलाय, पण त्यांच्या आवाजाला सूट असं गाणं याच्यात नाहीये, नाही तर तेही याच्यात असते. जोरदार, म्हणजे एकदमच जोरदार झालेलं आहे. बरं, चला जाता जाता म्हणजे आता नवीन वर्षाचं स्वागत आपण केलेलं आहे. हे वर्ष कसं राहिलं सोबत आणि काय ठरवलंय पुढे? काय म्हणजे आणखीन आता म्हणजे संगीत मानापमान तर आहेच, पण त्यानंतर मला म्हणजे पूर्ण या गोष्टीची खात्री आहे की प्रेक्षक याला भरभरून प्रतिसाद देतील आणि आम्ही तुझ्यावरती प्रेम करणार आहोत, तुझ्यावरती प्रेम करणार आहोत. त्यामुळे आम्ही अवश्य सिनेमा बघायला जाऊच. हाऊसफुलचा बोर्डही थिएटरच्या बाहेर दिसेल. पण पुढे काय, हा प्रश्न आहेच. हा अभिनेता म्हणून तर चालूच आहे रे, म्हणजे ते काही ते आहेच आहे. म्हणजे तो एक पॅरलल प्रवास माझं आयुष्यभर चालू राहणार आहे. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला आजमावणं चालूच आहे. थिएटरमध्ये, सिनेमामध्ये, सिरियलमध्ये. यावर्षी नाटक करीन एखादं, असं एक डोक्यात आहे. जुनं नाही, नवीन नाटक करीन. त्याच्यानंतर एखादा एक थिएट्रिकल शो करीन असंही डोक्यात आहे. चित्रपट आहेत अभिनेते म्हणून फार इंटरेस्टिंग काही सब्जेक्ट्स आहेत, काही भरपूर कामं साचलेली आहेत, तुंबलेली रेडी आहेत, ती आता यावर्षी रिलीज होतील. दिग्दर्शक म्हणूनही आहेत, पण त्याचा आता नाटकाशी काही संबंध नाही. ते आता स्वतंत्र OTT आहे ना. हा, हिंदी मराठी दोन्ही आहे. सगळं आहे, खूप आहे. रोज काम आहे. नाही, त्याच्याशिवाय तर आपलं होतच नाही. असायलाच पाहिजे. वैदे, कसं राहिलं हे वर्ष आणि आता पुढलं वर्ष? हे वर्ष तर चमत्कारिकच राहिलंय. म्हणजे संगीत मन अपमान या चित्रपटाच्या निमित्ताने खूप अशा गोष्टी मी अनुभवल्या ज्या याआधी कधी अनुभवल्या नव्हत्या. खूप नवीन गोष्टी शिकले. मी कधी यापूर्वी गाण्याचं रेकॉर्डिंग पाहिलं नव्हतं. या सिनेमाच्या निमित्ताने मला शंकरजींच्या स्टुडिओमध्ये जाऊन त्यांची प्रोसेस कशी असते, ते कसं गाणं रेकॉर्ड करून घेतात, आमचे हे इतके जे त्यांची एक प्रोसेस. आणि कलाकार म्हणून अनेकदा असं होतं की तुम्ही तुमचं काम करता आणि निघून जाता आणि तुम्हाला मग फायनल प्रोडक्ट दिसतं. त्याच्यामध्ये काय होतं हे काहीच माहिती नसतं. मेहनत. पण हा दिग्दर्शक इतका माणूस म्हणून मोठा आणि समृद्ध आहे की त्यांनी ह्या प्रोसेसमध्ये सुद्धा काहीही काम नसताना मला इन्व्हॉल्व्ह करून घेतलं. त्याच्यामुळे मला हे सगळं अनुभवता आलं. त्यामुळे हे वर्ष माझ्यासाठी खूप चमत्कारिक गेलंय. आनंद भाटे, आर्या आंबेकर, सोनू निगम ह्या तिघांचं तर मी लाईव्ह बघू शकले रेकॉर्ड होताना गाणं. त्यामुळे हे काय ताकदीचे कलाकार आहेत, येतात, समजून घेतात, त्यांचा टेक देतात आणि झालं काम.
बस संपलं. इतके कमालीचे कलाकार आहेत, हे सगळेच गायक इतके कमालीचे आहेत. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी ह्या वर्षातला सगळ्यात उत्तम अनुभव होता असं मला वाटतं. मी संगीतप्रेमी तर आहेच आहे, मी कथ्थक नर्तक आहे, त्यामुळे कलाकार म्हणून माझ्यासाठी अर्थातच खूप मोठी गोष्ट होती, पण मला माणूस म्हणून पण समृद्ध करून जाणारा हा अनुभव होता या वर्षातला. पुढच्या वर्षी मी थोडीशी गो विथ द फ्लो अशी असल्या कारणाने आता मलाच उत्सुकता आहे की पुढच्या वर्षी अजून काय नवीन अनुभव मला घ्यायला मिळतील. वा वा. सो आता डेट राखीव ठेवावे लागतील त्या सगळ्या. नक्कीच, अर्थात. या. चला सुबोध, अशाच पद्धतीने वेगवेगळ्या भूमिकांमधून तुम्ही भेटत राहा. पण आलायस तर जाता जाता काहीतरी घेऊन जाऊ. सुरुवात गाण्यापासून झाली. गाणं आहा. अभिषेकी बंचं हा 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 माझं आवडतं नाटक, माझं पहिलं नाटक, आणि त्याच्यात मी गायलो होतो नाटकात. त्या सगळीच गाणी गायलो होतो. नाटकाचं नाव लेकुरे उदंड झाली. हा लेकुरे उदंड झाली. हा. अहो या गोजीरवाण्या घरात माणसाला लागलंय खूळ, यातली गोम अशी आहे की आम्हाला नाही मूल. हे तुमच्यात आमच्यात बर का, बोलायचं नाही कुठं, नाहीतर तुम्ही जाल सुटून आणि निघेल माझं उट्ट. तुम्ही सहज बोलाल रंगात येऊन बायकोच्या कानात, पण खमंग चर्चा रंगेल तिकडे महिला मंडळात. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार जोरदार. चला, अशाच वेगवेगळ्या भूमिकांमधून तू भेटत राहा आणि आम्हाला उत्सुकता आहे की पुढल्या वर्षात तू आम्हाला काय आवर्जून देतोय. तसं ते आणण्याची तुझी प्रोसेस मोठी असते आणि ती असायलाच हवी, कारण ते दर्जेदार असावं हा तुझा प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि याही प्रयत्नाला तुला खूप खूप शुभेच्छा. आणि मी आत्ताच सांगतो, प्रेक्षक म्हणून आम्ही जाणार आहोत चित्रपट बघायला. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. चला पुन्हा भेटूयात. आणि या छानशा संवादानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.